अनेक नेते मंडळी जुन्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत होते. मागच्या पंधरवड्यात पक्षात प्रवेश केलेले सुद्धा आमच्या जुन्या पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारत होते, तुला नाही तिकीट दिलं तर तू काय करणार? अरे तू काल आलाय पक्षात विचारायला? आम्ही 25 वर्ष झाली इथं काम करतो आणि तू आम्हाला विचारतो. आम्ही काय करतो, आम्ही राहणारच आहे तर तुझ्यासारखं इकडे येणार नाही असं चक्क एकाने तर म्हणलं वाटतं बहुतेक. म्हणजे माझ्या जी कानावर आलेली कुजबूज. आणि असं विचारतेच म्हणले की उमेदवारी तुला दिली तर तू किती खर्च करणार, तुझ्याकडे किती पैसे आहेत? ही माझ्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाची अशी वृत्ती नाही. भारतीय जनता पक्ष उमेदवारीला तुझ्याकडे पैसे आहेत का नाही, कार्यकर्ता सक्षम आहे का नाही, कार्यकर्ता निष्ठावान आहे का नाही, पार्टीसाठी कार्यकर्त्यानं काम केलं आहे का नाही, या सगळ्या गोष्टी तपासणं मी मान्यच करतो. पण पैसे आहेत, तुझ्याकडे किती पैसे आहेत हे विचारणं अत्यंत चुकीचं आहे आणि ते काही लोकांनी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे नवखे लोकांनी केलेलं असं कानावर येतं. बापू या संदर्भात आपण काही हे सगळ्या गोष्टी कानावर घातलेल्या आहेत का, की बाबा तुम्ही जर निष्ठावंतांना अशा तिकीट नाही दिली गेली तर मग आम्ही आमच्या पद्धतीने अशा पद्धतीचा पॅटर्न आम्ही राबवतो? पालकमंत्र्यांनी या संदर्भात काय अवगत केले का किंवा पुढे काही भूमिका आहे का मुख्यमंत्र्यांकडे? मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत मी कुठलंही आज भाष्य केलेलं नाही. जर तरचा विषय आहे, होऊ नये ह्याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतोय. मुख्यमंत्र्यांशी काय संवाद झाला? मुख्यमंत्री मानेसाहेबांचा प्रवेश व्हायच्या अगोदरच झाला होता, त्याच्यानंतर नाही. त्या भेट घेणार मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही भेट वगैरे आहे मुख्यमंत्र्यांची? तिकीट वाटपासंदर्भात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या काय भावना पोहोचवल्यात? मला असं वाटतं की सर्व कार्यकर्त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. तज्ज्ञ निष्ठावान कार्यकर्त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. ते शिफारस काय करतात बघतो, कुणाची करतात बघतो, त्याच्यावरून लक्षात येतं. या निवडणुकीमध्ये अनेकांनी अपप्रचार केला, आत राहूनसुद्धा बाहेरच्याला मदत केलेली आहे. हेही कार्यकर्ते आम्हाला माहिती आहेत ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता 2024च्या निवडणुकीत अनेकांनी घरभेद्या टाईप काम केलेलं आहे आणि अशा लोकांना उमेदवारी जर मिळत असेल तर विचार करू. भाजपच्या अंतर्गत वादाचा शिंदे सेनेला फायदा होईल असं वाटतंय बापू? भाजपच्या अंतर्गत वादाचा शिंदे सेनेला फायदा होईल महापालिकेत? एखादी म्हणजे खड्डा पडला, आमच्या कार्यकर्त्याचा निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट नाही दिलं, तिथं खड्डा पडला, तो खड्डा कुठं तर भरून निघणारच आहे, कुठं तर जाणारच आहे. पण बापू, जसं तुम्ही म्हणताय की बाबा असं ठरवलेलं आहे का की बाबा भाजप म्हणून जरी आपल्याला तिकीट नाही मिळालं तरी आपले जे समर्थक आहेत, जे आपल्यासाठी राबलेले आहेत, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र ही आघाडी पक्षांतर्गत असेल का काय एकंदरीत? आता मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, सोलापूरमध्ये महायुती करावी असे आदेश आहेत. सोलापूरमध्ये महायुती करण्यासाठी सर्व नेते मंडळी प्रयत्न करत आहेत. समजा अनावधानानं नाही झाली तर मित्र पक्षात गेला एखादा तर त्याच्या नशिबाने निवडून आला तर परत युतीचा आहे, महापौर युतीचा बसणार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला आता सपोर्ट केला तर चुकलं काय? आमच्या कार्यकर्त्याला सपोर्ट केला तर चुकलं काय आमचं? म्हणजे ज्या पद्धतीने बाजार समितीला जी स्ट्रॅटेजी त्यांनी राबवली ती स्ट्रॅटेजी आता महापालिकेसाठी आपल्या गटाकडून असेल? ती तर वेगळीच आहे. म्हणून मी म्हणलं ना, पोटात एक माझ्या नाही. मी कुठल्याही शपथा घेत नाही. मी अनेकांचं पाहिलं, देवाची शपथ, बापाची शपथ, आईची शपथ, लेकराची शपथ, मी असं नाहीच करणार, केलं नाही असं म्हणतात, पण तिसरंच बोलतात. कारण मला नेहमी वाटतं माणसं आपल्या मनाला आणि भगवंताला फसवू शकत नाहीत असं माझं मत आहे. पण तरी पण शपथा घेण्याचा प्रयत्न करून अनेक जण करत असतात. राजकारणात हे चालत असते. राजकारणातल्या शपथा, आश्वासनं ही क्षम्य समजतात त्याच्यामुळे ते तसं करत असतात. बाजार समितीला काय झालं म्हणजे ते विषय वेगळा आहे.
त्या विषयात आपण सविस्तर चर्चा करू, काही अडचण नाही. आत्ता आपली महापालिका आहे, महापालिकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी झटलेले आहेत, आमच्यासाठी समोरच्याचा मार खाल्लेला आहे, आमच्यासाठी समोरच्याची भयंकर नाराजी घेतलेली आहे. मग त्यांच्यासाठी आमचं काम आहे, काम करणं आमचं. त्याच्यामुळे मला जो बाजार समितीचा विषय वेगळा आहे, त्याच्यासाठी आपण सेपरेट बसू. म्हणजे आता जाधवांनी रात्री प्रवेश केला, या सगळे जे माध्यमांशी बोलताना असं सांगतात की आम्हाला तिकिटाचं आश्वासन दिलेलं आहे आणि तिकीट मिळते म्हणून आम्ही पक्ष देतो असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणता की पक्षाचं काम करण्यासाठी हे कुठंतरी आपल्यातलं कम्युनिकेशन गॅप आहे का त्यांना वेगळी माहिती दिली जाते? ह्यालाच खरं राजकारण म्हणायचं असते आणि ही माझ्यासारख्याला जरा जमत नाही राजकारण. मी सरळ माणूस आहे, जरा मला वाकडं तिकडं बोलता येत नाही ह्या विषयातलं, किंवा जे आहे पोटात आहे तेच माझ्या ओठात येण्याचा प्रयत्न होतो. माझ्या पोटात एक अजिबात येत नाही. त्याच्यामुळं अनेक अडचणी येत्या की मी ज्या वरिष्ठांना विचारलेलं आहे ते उमेदवारीसाठी आलेले नाहीत, पक्षवाढीसाठी आलेत म्हणून मला सांगितलं. मी बोललो आपलं. आता तुमच्यासमोर कुणी तर म्हणलेलं असतं की सुभाष देशमुखला विचारल्याशिवाय प्रवेश नाही आणि 48 तासात प्रवेश होतो. आता मी काय करणार त्याला? म्हणजे ते कसं पोटात एक ओठात एक असते, त्याच्यामुळे माझ्या पोटात एक नाही, मी सरळ आहे. बाबू, खरं तर आपले सहकारी जे आमदार आहेत विजयकुमार देशमुख म्हणत आहेत की कार्यकर्ते कोणत्याही पक्षातून उभारू दे, त्या पक्षाचा मी प्रचार करेन, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहीन. माझं असं मत आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी पक्षासाठी काम केलेलं आहे, त्या कार्यकर्त्याची क्षमता असताना त्याच्या पाठीशी संपूर्ण भाजप असताना, त्याची क्षमता, भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्याबरोबर, नागरिक त्याच्याबरोबर असताना जर बाहेरच्याला उमेदवारी दिली तर स्वाभाविकपणे आमची नैतिक जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं. आमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा त्यांनी आमच्यासाठी केलेलं काम म्हणून, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेलं काम म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणारच. दुसरा पक्ष असला तरी बापू, मला असं वाटतं की आम्ही प्रयत्न करू उभा राहण्यासाठी. नाही राहिलं तर नाविलाजन काहीतरी आपल्याला त्याला त्याच्या परीनं त्याला पर्याय देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागणार. याचा अर्थ असा आहे का की बापू साहेब, खरं तर भारतीय जनता पार्टी जी आहे ती कुठेतरी आता सत्तेत आहेच आहे, पण मग काय एकंदरीत चित्र महापालिकेचं आहे? कारण गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपाच्या देखील चर्चा होत आहेत. मात्र भाजपचे जे निष्ठावंत आहेत त्यांना तिकीट मिळत नाही अशी सातत्याने ओरड पाहायला मिळते. काय नक्की सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत सुरू आहे? काय परिस्थिती? नवीन कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे प्रवेश झाल्यानंतर अगोदरच्या कार्यकर्त्याला स्वाभाविकपणे शंका येणं साहजिक असतं. त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं. आता हे माझ्या भागातला आल्यामुळं माझ्या उमेदवारीवर गदा बसतो काय की वगैरे वगैरे आहे. पण मला असं वाटतं की जे आले त्यांना सगळ्यांना तिकीट मिळण्यासाठी आलेले नाहीत, ते पक्षाचं काम करण्यासाठी आलेले आहेत. पक्षाचं काम वाढावं, पक्षाविषयी त्यांना प्रचंड प्रेम निर्माण झालेलं आहे, पक्षाविषयी आस्था वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश झालेला आहे. आमचे कार्यकर्ते हरकुलीचल वगैरे काही नाही, त्यांना खात्री आहे की भारतीय जनता पक्ष त्यांना तिकीट देईल. पण असं आहे पण शेवटच्या एका तासातच बी फॉर्म जो आहे तो फॉर्म दिला जातो. मग त्यानंतर तुमच्याकडे काय पर्याय राहणार आहे कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा जर का असं झालं? आणि मग मुख्यमंत्र्यांना ही तक्रार उपयोग होणार आहे? मी अजिबात कुणाची तक्रार करणार नाही. तक्रार करणं माझं काम नाही, काम करणं माझं काम आहे. मला जे वाटलेलं आहे ते मी वरिष्ठाच्या कानावर घातलेलं आहे. वरिष्ठांनी मला शब्द दिलेला आहे. हे ज्यांना प्रवेश देतो ते प्रवेश उमेदवारीसाठी नाहीत असं स्पष्ट म्हटले. या उपर बदल झाला तर मग आम्हालाही बदलावं लागेल, पण बदलणार नाहीत असं माझा अंदाज आहे.